नमस्कार मित्रांनो, तूळ राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही इथपर्यंत ऐकत आला असाल. हा भाग चालू आहे 8वा. या तुमच्या एक स्पष्ट गोष्ट आहे, तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं बदलण्याच्या उंबरठ्यावर आहे. काही संकेत रात्री मिळाले, काही सकाळी मिळाले, पण आता जी गोष्ट सांगणार आहे ती तुमच्या नशिबाच्या दाराची किल्ली ठरू शकते. कारण अनेक वेळा आपलं भाग्य एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातूनच उघडतं. तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असू शकते किंवा येऊ शकते जी सुरुवातीला सामान्य वाटेल. साधा संवाद, साधी भेट, साधं बोलणं, पण पुढे तीच व्यक्ती मोठ्या बदलाचं कारण ठरू शकते. ही व्यक्ती तुमच्या कुटुंबातील असू शकते, जुना मित्र असू शकतो, कामाशी संबंधित व्यक्ती असू शकते किंवा अगदी एखादा नवीन परिचयही असू शकतो. तूळ राशीच्या लोकांसाठी या काळात सर्वात मोठा लाभ योग्य व्यक्ती ओळखण्यात आहे. कारण काही लोक फक्त भेटायला येतात, पण काही लोक आयुष्याची दिशा बदलून जातात. तुम्हाला कदाचित लवकरच अशाच एका व्यक्तीची भेट होऊ शकते. विशेष म्हणजे ही व्यक्ती नेहमी श्रीमंत, प्रसिद्ध किंवा मोठ्या पदावरची असेलच असं नाही. कधी साधा माणूसही एक अशी गोष्ट सांगतो जी तुमच्या मनात दिवा लावते. एक वाक्य, एक सल्ला, एक कल्पना आणि तुमचा संपूर्ण विचार बदलतो. त्यामुळे पुढच्या काही दिवसात कोणाचंही बोलणं कमी लेखू नका. काही तूळ राशीच्या लोकांसाठी ही व्यक्ती जुना मित्र असू शकतो. ज्या व्यक्तींशी बराच काळ संपर्क नव्हता ती अचानक पुन्हा संपर्कात येईल. सुरुवातीला सामान्य गप्पा होतील, पण त्या संभाषणातून मोठा मार्ग उघडू शकतो. काहींना एखादा नातेवाईक मदतीचा हात देईल, काहींना कामाशी संबंधित व्यक्तीकडून मोठी संधी मिळेल, पण याच वेळी सावधानतेची गरजही आहे. प्रत्येक व्यक्तीवर तुम्ही लगेच विश्वास ठेवणं योग्य नाही. कारण भाग्याचा काळ सुरू झाला की काही लोक फक्त तुमच्याकडे फायदा घेण्यासाठी जवळ येतात. त्यामुळे कोणावरही विश्वास ठेवायचा हे शांतपणे ठरवा. शब्दापेक्षा कृतीकडे लक्ष द्या. तुमच्यासाठी खास संकेत असा आहे, जर एखादी व्यक्ती तुम्हाला अचानक एखादी कल्पना देत असेल आणि ती कल्पना तुमच्या मनात सतत फिरत राहिली तर ती दुर्लक्ष करू नका. काही वेळा विश्व दुसऱ्याच्या तोंडूनच आपल्याला मार्ग दाखवतं. म्हणून जे ऐकता त्यातून काय उपयोगी आहे हे ओळखा. तूळ राशीच्या लोकांसाठी प्रेमाच्या बाबतीत ही एक व्यक्ती महत्त्वाची ठरू शकते. एखादी जुनी व्यक्ती पुन्हा आयुष्यात येऊ शकते. काहींना जुना गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल, काहींना अचानक कोणाच्या भावना समजतील आणि काहींसाठी नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. आर्थिक बाबतीत ही एक व्यक्ती मोठा बदल घडवू शकते. कोणीतरी तुम्हाला कामाची माहिती देईल, एखादी नवीन दिशा सुचवेल किंवा अचानक अशी संधी दाखवेल जिचा तुम्ही आधी विचारही केला नसेल. त्यामुळे संभाषणाकडे लक्ष द्या. कधी साध्या गप्पांमधूनही नशीब बदलतं. एक महत्त्वाची गोष्ट, जर पुढच्या काही दिवसात तुम्हाला एखादी व्यक्ती वारंवार आठवू लागली आणि काही कारण नसताना तिच्याशी बोलावंसं वाटू लागलं तर त्यात काही संकेत असू शकतो. कदाचित तीच व्यक्ती तुमच्या पुढच्या टप्प्यात महत्त्वाची ठरेल. काही वेळा मन आधीच योग्य दिशेने ओढ घेतं. तुमच्या आयुष्यातील हा काळ तुम्हाला लोकांची खरी ओळखही करून देईल. कोण तुमच्या यशात आनंदी आहे आणि कोण फक्त वरवर साथ देतो हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे भावनेपेक्षा निरीक्षण महत्त्वाचं ठेवा. शांत राहून बघा. लोक स्वतःच आपलं खरं रूप दाखवतात. काही तूळ राशीच्या लोकांना या काळात एखाद्या वयस्कर व्यक्तीकडून विशेष मार्गदर्शन मिळू शकतं. घरातील ज्येष्ठ, शिक्षक, गुरु किंवा अनुभवी व्यक्ती यांचा सल्ला महत्त्वाचा ठरू शकतो. जर अशा व्यक्तींकडून एखादं साधं वाक्यही ऐकलं तर त्याचा विचार करा. आणि आता सर्वात खास रहस्य, जर एखादी व्यक्ती तुम्हाला अचानक अशी ऑफर देत असेल जी तुम्ही बराच काळ मनात मागत होता, जसे की काम, सहकार्य, मदत किंवा भावनिक आधार, तर समजा नशिबाचं दार आता पूर्णपणे उघडण्याच्या तयारीत आहे. पण त्या क्षणी भीतीमुळे मागे हटू नका. तुमचं आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठा चमत्कारच लागतो असं नाही. कधी एक व्यक्ती, एक संभाषण आणि एक योग्य निर्णय पुरेसा असतो. आणि कदाचित तो क्षण तुमच्यासाठी आता अगदी जवळ आलेला आहे. मित्रांनो, पुढच्या भागात म्हणजेच लगेच आता आपण पाहत आहोत भाग आपला 9वा. मित्रांनो, तूळ राशीच्या लोकांसाठी कोणती एक छोटी कृती किंवा प्रार्थना त्यांच्या भाग्याचा वेग आणखी वाढवू शकते. कोणत्या दिवशी केलेली एक साधी गोष्ट अडकलेलं काम पुढे नेऊ शकते. अचानक धनलाभाचा मार्ग कसा उघडू शकतो.
तर तूळ राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही या प्रवासात इथपर्यंत आलात म्हणजे तुमच्या मनात नक्कीच एक प्रश्न असेल. नशिबाचा दरवाजा उघडला आहे, पण आता तो आणखी वेगाने कसा उघडेल? आजचा भाग याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे. कारण काही वेळा मोठा बदल येण्याआधी एक छोटी कृती, एक साधा संकल्प किंवा एक श्रद्धेची गोष्टही तुम्हाला आयुष्याची दिशा बदलू शकते. तुमच्या राशीवर या काळात सकारात्मक ऊर्जा वाढत असल्याचे संकेत आहेत. पण ही ऊर्जा योग्य मार्गाने वापरली तर परिणाम अधिक वेगाने दिसू शकतात. अनेक लोकांची भाग्याची वाट पाहतात, पण त्यांना यश मिळत नाही. कारण कर्म आणि यश हे दोन्ही आपल्याला महत्त्वाचे आहेत आणि योग्य वेळ आल्यावरतीच प्रत्येकाला सर्व काही मिळत असतं. स्वतःच संधी जवळ आणतात आणि तूळ राशीच्या लोकांसाठी पुढचे काही दिवस असेच आहेत, कारण भाग्याची साथ तुम्हाला मिळत आहे. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्या मनात अडकलेली इच्छा असेल, कोणतं काम पूर्ण व्हावं अशी प्रार्थना असेल किंवा पैशाशी संबंधित अडचण असेल, तर पुढच्या काही दिवसात सकाळी शांतपणे 2 मिनिट बसून त्या गोष्टींचा सकारात्मक विचार करा. हे साधं वाटतं, पण मनाची दिशा बदलली की निर्णय बदलतात आणि निर्णय बदलले की परिस्थिती बदलते. तूळ राशीच्या लोकांसाठी ह्या काळात शुक्रवार विशेष मनाला म्हणजे चांगला मानला जातो. शुक्राशी संबंधित मान्यता असल्यामुळे या दिवशी केलेली छोटी चांगली कृती तुमच्या मनाला स्थैर्य देऊ शकते. जसं की एखाद्या गरजूला अन्नदान केलं, एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदत केली, घरातील देवाजवळ शांत बसून मनातली इच्छा सांगणं, यामागे श्रद्धा महत्त्वाची, अंधविश्वास नाही. काही लोकांना वाटतं की भाग्य बदलण्यासाठी खूप मोठी पूजा लागते, पण अनेक वेळा एक साधी सकारात्मक सवय ही पुरेशी असते. उदाहरणार्थ, सकाळी उठून पहिल्या काही मिनिटात नकारात्मक बोलणं टाळणं, कारण दिवसाची सुरुवात जशी होते तसा विचारांचा सूर ठरतो आणि विचारांमुळे आपण संधी कशी पाहतो हे बदलतं. तुमच्यासाठी एक विशेष संकेत असा आहे, जर तुम्ही एखाद्या दिवशी मनात अचानक कोणाचं भलं करण्याची भावना आणली आणि तुम्ही ती कृती केली, तर त्या दिवसानंतर काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता वाढू शकते. कारण कधी दयाळूपणा आपल्याला अधिक खुलं बनवतो आणि आपण संधी स्वीकारायला तयार होतो. आर्थिक लाभाबद्दल एक गोष्ट लक्षात घ्या. धनलाभ अनेकदा एका मोठ्या रकमेनेच होत नाही. काही वेळा छोट्या छोट्या मार्गांनी पैसा यायला लागतो आणि नंतर मोठा बदल होतो. जर तुम्हाला अचानक एखादा अतिरिक्त काम, छोटा व्यवसाय, नवीन कल्पना किंवा ऑनलाईन कमाईचा विचार येत असेल, तर त्याकडे लक्ष द्या. हेच तुमच्या भाग्याचा नवीन मार्ग असू शकतो. तूळ राशीच्या काही लोकांसाठी घरातल्या एका साध्या कृतीचा फायदा दिसतो. म्हणजेच घर स्वच्छ ठेवणं. विशेषतः ज्या ठिकाणी तुम्ही काम करता किंवा बसता, अनेकांना वाटतं याचा भाग्याशी काय संबंध, पण प्रत्यक्षात स्वच्छ जागा मन शांत ठेवते आणि सकारात्मकता वाढवते. शांत मन योग्य निर्णय घेण्यास मदत करतं, त्यामुळे ही छोटी गोष्टही महत्त्वाची ठरते. एक अजून खास गोष्ट, जर पुढच्या काही दिवसात तुम्हाला एखाद्या दिवशी कारण नसताना खूप हलकं वाटलं, जणू मनावरचा भार कमी झाला आहे, तर समजा काहीतरी चांगलं जवळ येत आहे. अनेकदा चांगली घटना घडण्याआधी मनात अशी मोकळीक जाणवते. प्रार्थनेबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला ज्या श्रद्धेने जुळतं ते करा. घरातील देवासमोर 2 मिनिटं शांत बसणं, सकारात्मक संकल्प करणं किंवा मनात धन्यवाद व्यक्त करणं, याचा परिणाम भावनिक स्थैर्यावर होतो आणि जेव्हा मन स्थिर असतं तेव्हा माणूस योग्य संधी ओळखतो. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त कृती करून लगेच परिणामांची अपेक्षा करू नका. काही वेळा बदल शांतपणे सुरू होतो. आधी संकेत येतात, मग योग्य व्यक्ती भेटते, मग एक संधी येते आणि मग मोठा परिणाम दिसतो. यामुळे संयम ठेवा. तुमच्यासाठी या काळात विशेष फायदा एका छोट्या निर्णयातून होऊ शकतो. जो निर्णय तुम्ही खूप दिवस पुढे ढकलत होता, तो आता घेण्याची वेळ आली असू शकते. कदाचित एखादा व्हिडिओ सुरू करणं, नवीन विषयावर काम करणं, एखाद्याशी पुन्हा बोलणं किंवा नवीन कल्पना प्रत्यक्षात आणणं, हा निर्णयच पुढचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. आणि आता सर्वात महत्त्वाचं रहस्य, जर शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला एखादी छोटी चांगली घटना घडली, जसं अनपेक्षित फोन, एखाद्याची मदत, छोटा आर्थिक लाभ किंवा अचानक शांतता, तर त्याकडे लक्ष द्या. कारण तो संकेत असू शकतो की तुमच्या नशिबाचा वेग आता आणखी वाढत आहे. तुमच्या आयुष्यातील अडथळे कायमचे नाहीत,
कधी कधी ते फक्त योग्य वेळ येईपर्यंत थांबा असतो. म्हणजेच तुमच्यासाठी तो थांबा आता संपत चाललेला आहे. आणि मित्रांनो, आपण पुढच्या भागात पाहणार आहोत 10व्या तूळ राशीच्या लोकांसाठी कोणता एक निर्णय त्यांच्या पुढच्या 30 दिवसाचा संपूर्ण प्रवासच बदलणार आहे आणि कसा बदलू शकतो. कोणत्या दिशेने पाऊल टाकल्यास अचानक यश, धनलाभ आणि मान सन्मान वाढणार आहे. तर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.